मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. त्यांनी उपासना मंडळ नांदेडच्या 2023च्या या 20व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये 152 दिवसांपैकी आज नामदिन क्रमांक 18. उपस्थित सर्व माता भगिनी बंधूंच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या नित्याचा जो संकल्प सद्ग्रंथ वाचनाचा आहे की ज्यामध्ये आपण श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्म नाथ महाराजांनी निरूपित केलेल्या नाथ भागवताच्या कथन श्रवणाला त्यांच्या कृपेने आपण सुरुवात करूया. श्रीराम समर्थ. सज्जनो, आपला कालचा विषय असा सुरू होता की आत्मज्ञानाच्या म्हणजे खऱ्या समाधानाच्या मार्गावर चालण्यासाठी या ग्रंथाचा साधकाला मुमुक्षुला फार मोठा उपयोग होईल आणि भगवंताच्या सान्निध्यात त्याला परमशांती परम आनंद मिळेल याचं अभिवचन या पहिल्या अध्यायामध्येच नाथ महाराज आपल्याला फलश्रुतीच देऊन टाकतात की हा ग्रंथ साधकांनी का वाचावा. आणि हे सगळं सांगत असताना तुम्हा आम्हाला आपल्या सद्गुरूंच्या चरणी नवे नवे सद्गुरूंच्या अखंड स्मरणात राहून नाथ महाराज ज्या भूमिकेवर ज्या तत्वावर आपलं संपूर्ण आयुष्य जगले ते आपण पुनश्च स्मरण करूया. आणि ते म्हणजे गृहस्थाश्रम न सांडता कर्मलेखान ओलांडिता निज व्यापारी वर्तता आत्मबोधू न वळळे श्रीराम. सज्जनो, ही जी भूमिका नाथांनी संपूर्ण आयुष्यभर सद्गुरूंच्या कृपेने ते जगले आणि परम संतोषाला परम शांतीला त्यांनी स्वतःला प्राप्त करून घेतलं, ते तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावं ही सकल संतांची, इवन आपल्या सद्गुरूंची पण तीच इच्छा की अरे नाही, तू जन्माला आला, तू खरं म्हणजे राजाचा पुत्र आहे. आपण आपल्या जीवनाकडे पाहताना कसं पाहावं, तर महाराज म्हणाले, अरे तुमची परिस्थिती अशी आहे की तुम्ही राजाच्या पोटी आले आणि तुम्ही भीक मागत फिरता. आपल्या महाराजांचे म्हणजे थोरल्या महाराजांचे शिष्य होते भाऊसाहेब केतकर म्हणून. 1904 साली ते रिटायर्ड झाले आणि त्या काळी ते PWD मध्ये चीफ इंजिनियर होते. काय मला सांगा, ब्रिटिशांच्या काळामध्ये इंजिनियर असलेला अत्यंत विद्वान आणि अत्यंत सत्शील असा मनुष्य, इतकं शुद्ध अंतःकरण आहे ना की तुम्ही खरंच भाऊसाहेबांचं एकदा चरित्र वाचा. संतांच्या चरित्राने जो मानवी जीवन आपल्या वैयक्तिक जीवनावर जो प्रकाश पडतो की अरे संतांचा प्रपंच जेव्हा आपण पाहतो, त्यांच्या जीवनातल्या अडचणी पाहतो ना, तेव्हा असं लक्षात येतं की म्हणजे आपल्याला हे सगळं सांगण्यापेक्षा ते मागे मी म्हटलं ना तुम्हाला की
हिंदी गाण्यांमधलं फार पटकन समजतं. जुन्या हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा फार तत्वज्ञान चांगलं असायचं ना. आपण त्यातलं तत्वज्ञान घ्यावं चांगलेपणा, की दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. आपण जगाकडे पाहतच नाही, आपल्याच दुःखाला इतकं ओवाळत बसतो की मला हे, मला ते, माझी सासूबाई अशी, माझा नवरा असा, मी तशी, मी आपण या आपल्या कोशातच इतकं असतो, आपण जगाकडे पाहिलंच नाही. अरे किती दुःख आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राकडे आपण पाहतो, समर्थांच्या जीवनचरित्राकडे पाहतो, नाथांचं जीवनचरित्र की इतका प्रगाढ पंडित असलेला माणूस, त्याच्या अंगावर लोकांनी थुंकावं. हजारो लोक ज्यांचे शिष्य होते त्यांच्या आयुष्यात हा प्रसंग आला तरी नाथांची शांती ढळली नाही, म्हणून ते शांती ब्रह्म आहे. किंवा ज्ञानेश्वर माऊली आपल्या सद्गुरूंचं निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना म्हणतात की माझे सद्गुरू कसे आहेत तर शांतीची पै शांती, निवृत्ती दातारू. बाबा बाबा काय असेल नाही का. आणि खरंच आपण जेव्हा पाहतो ना आपल्या सद्गुरूंकडे, तर ही शांती 100% आपल्याला पाहायला मिळते प्रत्येकाच्या. आपण आपल्या सद्गुरूंना, मी म्हटलं ना इथे जेव्हा जेव्हा महाराज म्हणून उल्लेख माझा येईल ना, तो महाराज म्हणत असताना केवळ माझी सद्गुरू माऊली हा माझा उल्लेख नाही, तर आपले जे कोणाचे समर्थ असतील, कोणाचे स्वामी समर्थ असतील, कोणाचे आळंदीचे असतील, कोणाचे देहूचे असतील, कोण आपले सद्गुरू, त्या सद्गुरूंना आपण समोर ठेवून ते वाक्य लक्षात घ्या. मुद्दा असा आपला कालचा चालला होता की नाथ महाराजांना आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना ते असं म्हणतात की माझा सद्गुरू तर परमोच्च अधिकारी पुरुष होता अध्यात्म क्षेत्रातला, आणि लोकांतात आणि एकांतात त्याचं वगणं इतकं समसमान होतं म्हणाले संत महात्माच. दुसरं म्हणाले की माझ्या स्वामींनी किंवा माझ्या जनार्दन स्वामींनी, माझ्या सद्गुरूंनी काय कृपा माझ्यावर केली म्हणाले, तर त्या ओवीमध्ये काल आपण जी वाचली त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की जीवाशिवाय मला त्यांनी जिवंत ठेवलंय, म्हणजे प्राणांशिवाय मला जिवंत ठेवलं, आणि मृत्यूशिवाय माझ्या मरणाला त्यांनी मारून टाकलं. समजायला थोडीशी ओवी, थोडीशी क्लिष्ट अशी वाटते. त्याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर भगवान गोपालकृष्णाच्या चरित्रामध्ये भागवतातल्या गोपींचं प्रेम भगवान गोपालकृष्णांप्रती जे होतं, आणि आत्ता या काळामध्ये कलियुगामध्ये त्या भगवान गोपालकृष्णांच्या गोपींच्या प्रेमाला सुद्धा कलियुगामध्ये कुठल्या प्रकारे रंगवलं जातं, सांगितलं जातं, विशेषतः मुलांमध्ये की अरे क्या तुम्हारा भगवान ऐसा रहता क्या, ऐसा करता है क्या, वैसा करता क्या. तर त्याच्यासाठी आपल्या लेकरांना हे ज्ञान पाहिजे. नवे नवे आपण त्यांच्यापुढे हे मांडलं पाहिजे की भगवान गोपालकृष्ण आणि गोपींचं जे काही नातं होतं त्या काळात भगवान गोपालकृष्ण कुठे होते, पहिल्यांदा तर गोकुळात होते. भगवान गोपालकृष्ण गोकुळात किती वर्ष राहिले, 11 वर्ष फक्त राहिले. 11व्या वर्षी भगवान गोपालकृष्णांनी गोकुळ सोडलं. रासक्रीडेचा प्रसंग सुद्धा जो आहे तो मनुष्य आणि स्त्री असा नाही, नर किंवा मादी नाही, स्त्री पुरुष असा नाही, कामनेचा निश्चितच नाहीये. तर ते जे शुद्ध प्रेम होतं ते विशुद्ध प्रेम लेकरांना व्यवस्थितपणे सांगणं गरजेचं आहे की अरे एकदा 12व्या वर्षी भगवान गोपालकृष्णांनी गोकुळ सोडलं ना, पुन्हा गोपालकृष्णांनी गोकुळाकडे कधीही त्याच्या जीवनचरित्रात तुम्हाला सांगतो पाहिलं नाही. तिथून भगवान गेले मथुरेला गेले. मथुरेला ते सगळं कार्य कंसाचं आटोपलं. तिथून जे गेले तर द्वारकेला गेले, तर पुन्हा मथुरेलाही आले नाहीत. आणि द्वारकेवरून भगवान गेले तर फक्त भक्तांकडेच गेले. त्यातलं एक उत्तम उदाहरण आपल्याला नाथचरित्रामध्ये पाहायला मिळतो. श्रीखंड्या म्हणून 12 वर्ष ते नाथांच्या घरी राहिले. तर त्या गोपींचा प्राण 10-11 वर्षाचं लेकरू, मला सांगा भगवान गोपालकृष्ण, पण दिसायला एवढं गोड होतं. म्हणून म्हटलं ना भगवंताचं चरित्र सारखं वाचत राहिलं पाहिजे. वाचन हे दृक्श्राव्य अभ्याना याच्यापेक्षाही छान आहे. दृक्श्राव्यामध्ये जो डायरेक्टर जो प्रतिमा तुमच्या समोर उभी करेल तीच तुम्हाला पाहावं लागते. वाचन करताना तुम्ही तुमच्या पद्धतीने ते चित्र तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करता. ते तुमचं चित्र असतं. म्हणून गोपालकृष्णाचं चरित्र वाचन आणि चरित्र पाहणं याच्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे.
नितीश भारद्वाज आपला अप्रतिमच, प्रश्नच नाही. आणि हाही प्रश्न नाही, भारत खरंच असा देश आहे, सनातन वैदिक हिंदू धर्मच एक असा आहे की जो मातीतल्या मूर्तीला, दगडाच्या मूर्तीची स्वतःचा प्राण ओतून त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करतो. असा जगात कुठेतरी धर्म आहे का? हे आपल्या लेकरांना माहित आहे का? आपण मूर्त्या विकत आणतो. महालक्ष्मीची मातीची मूर्ती असते, गणपतीची मूर्ती मातीची असते. आदल्या दिवशी तृतीयेला किंवा चतुर्थीला सकाळी जाऊन आपण ये कितने को दिया है, ये 12 का गणपती किंवा 11 सोमेश देव ना वगैरे वगैरे करून हे करून आणतो. आणि आणल्यानंतर जेव्हा आपण गुरुजी येतात किंवा आपण मम प्राणाहा आपल्या छातीवर हात ठेवतो, दुसरा भगवंताच्या त्या पार्थिव मूर्तीवर हात ठेवतो आणि मग म्हणतो मम प्राणाहा इह प्राणाहा, असं 11 वेळेला म्हणून ओम 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 ते गुरुजी आपल्या प्राणप्रतिष्ठेचे मंत्र सांगतात. आणि आपण सगळ्या आपल्या अवयवांवरून हात फिरवतो आणि त्या मूर्तीच्या डोळ्यावरून, कानावरून, मुखावरून याच्यावरून हात फिरवतो. आणि मग एक तादात्म्यता 15 मिनिटात पूजा सांगतात गुरुजी आपली पण होते. 11व्या दिवशी त्या मातीच्या गणपतीला विसर्जित करत असताना छोट्या लेकरांच्या डोळ्यात पाणी तर सोडूनच द्या हो, आपल्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. एवढी सनातन वैदिक हिंदू धर्माची शक्ती की जे मातीत दगडातल्या मूर्तीमध्ये स्वतःचा प्राण ओततात, तिथे भगवंत निर्माण करतात. गोपींची भक्ती भगवान गोपालकृष्णावर होती. नाथ महाराज जे सांगतात ना की मला जीवाशिवाय त्यांनी जिवंत ठेवलं, कारण माझा प्राण, माझा जीव सगळा सद्गुरुनाथामध्ये गुंतलेला होता ना, तो माझा कुठे राहिला होता. राधा गवळण करीते मंथन, अविरत हरीचे करती चिंतन. ही सावळारावांचं गीत आहे, पण त्यातला एक शब्द तुम्ही मुद्दाम घरी जाऊन हे गाणं ऐका, युट्यूबला जा, गाणं ऐका. काय भक्ती आहे भगवंताची. ती म्हणते मी दोन्ही हातांनी लोणी काढते, ते ओढते म्हणाले, आणि काही वेळाने मी भगवंताचं नाम घेत करते, तर थोड्या वेळाने मी त्या लोणी काढताना मी विसरून जाते. माझ्या हातातल्या बांगड्या आवाज एकमेकांवर जेव्हा घासतात किंवा त्याचा जो आवाज जातो, त्या आवाजातून सुद्धा भगवंताचं नाम येतंय. केवढी त्याची कृपा आहे, केवढं प्रेम त्या गोपींचं भगवंतावर आहे. त्यांचे प्राण, अनेकांच्या सासवा, अनेकांचे नवरे, अनेकांचे लेकरं भगवंताकडे त्याला घेण्यासाठी म्हणून, त्याला सांभाळण्यासाठी म्हणून, भगवंत एक तासभर तरी माझ्याकडे राहावा असं प्रत्येक गोपीला वाटायचं. आणि ती यशोदेकडे मी गोपालकृष्णाला घेऊन जाऊ का, बाळकृष्णाला घेऊन जाऊ का. आणि त्यांचे घरची मंडळी त्यांना जाऊ द्यायची नाही. ते म्हणाले तुम्ही आता माझ्या शरीराला इथेच राहू द्या, पण मनाने मी त्या भगवंताजवळ पोहोचलेली. हा जो भाव आहे की तिचा प्राण, तिचा जीव, तिचं अंतःकरण हे भगवंताच्या चरणी आहे. आणि पुढे म्हणाले की मला मृत्यूशिवाय माझ्या मरणाला मारून टाकलं, याचा अर्थ असा आहे की माझी मृत्यूची भीती तर केव्हाच गेली. नाथ महाराज असं सांगतात. पण मी पुनश्च तुम्हाला एकदा सांगतो की भाऊसाहेबांच्या बाबतीमध्ये, भाऊसाहेब थकले, काय प्रेम होतं भाऊसाहेबांचं त्या महाराजांवर. महाराजांना म्हणले महाराज रिटायर्ड झाल्यावर मी गोंदवले लिहून राहतो. मी मुद्दाम तुम्हाला या पॅरलल गोष्टी सांगतो की हे इथपर्यंत सत्य आहे. आपल्याला हा अभ्यास करायचा आहे सज्जनो, की हे मला माझ्या जीवनात उतरायचं. हे माझ्या जीवनात उतरेल की नाही अशी एक शंका तुमच्या माझ्या मनात काय मिळते. बाप ते तर महाराज होते, बाप ते तर असे होते, आपल्याला काय जमणार आहे, आपण गृहस्थाश्रमी, आपलं लक्ष इकडेच आहे. अभ्यास आहे, अनुसंधान, अखंड स्मरण, अविरत चिंतन हा अभ्यास आहे आणि तो आपल्याला करायचा. तो होईल का? निश्चितपणे होईल. भाऊसाहेबांना त्या काळी काहीतरी 90 रुपये पेन्शन मिळायची. ते आल्याबरोबर महाराजांच्या चरणाजवळ ठेवून, महाराज हे 90 रुपये पेन्शन. बायको, 2 मुलं, सुनबाई, एवढा संसार गोंधळल्यात एका रूम मध्ये महाराजांनी दिलेला. त्या काळातला इंजिनियर माणूस, चीफ इंजिनियर माणूस, आणि साध्या खोल्यांमध्ये राहायचा. तर मला वाटतं पूर्तकोटी एकदा त्यांना म्हणाले, भाऊसाहेब तुम्ही 90च्या 90 रुपये तिथे देऊन टाकता आणि मग तुम्हाला कसं काय, तुमची फारच निष्ठा वगैरे. ते म्हणाले निष्ठा वगैरे काहीच नाही हो. म्हणाले माझा खर्च महिन्याचा 200 रुपये, मी 90 रुपये महाराजांना देतो, माझा प्रपंच ते चालवत आहेत. म्हणाले मला 90च पेन्शन आहे. जेव्हा केव्हा लागले तर महाराजांना म्हणाले महाराज मला पैसे. केवढं शिकण्यासारखं. आणि
नितांत प्रेम, शंकाच नाही महाराजांविषयी. महाराज सांगतील त्याप्रमाणे वागायचं. म्हणजे आपल्या थोरल्या राम मंदिराचं बांधकाम सुरू होतं, आधीची गोष्ट आहे 1891-92. आणि त्या मंदिराच्या निर्मितीमध्ये एक सुंदर असं चौकट केली होती, सागवानी चांगली चौकट तयार केली होती. भाऊसाहेब तिथेच राहत होते आणि गंगूमावशी आल्या. गंगूमावशी म्हणजे महाराजांच्या शिष्या, स्वयंपाकघरातली सगळी सेवा करायच्या. गंगूमावशीचं आणि महाराजांचं नातं फारच विलक्षण होतं. म्हणजे त्या महाराजांना काही म्हणायच्या, महाराज पण त्यांना काय म्हणून म्हटलं की ब्रह्मज्ञानी पुरुष ओळखणार कसा, तुम्हाला ओळखूच येणार. तर ती चौकट अशी केली होती. गंगूमावशी आल्या म्हणले, महाराज आज लाकडच नाहीत म्हणाले चुलीत घालायला, स्वयंपाकाला नैवेद्याची वेळ होत आली म्हणाले. 9 साडेनऊ झाले म्हणले, 12ला नैवेद्य दाखवायच्या, लाकडच नाही, तुम्ही कशी. महाराज म्हणजे ते काही ब्रह्मज्ञान नाही, काही नाही, आपले सद्गुरू काय. प्रेम इतकं की महाराज माझेच आहे. महाराज म्हणाले, भाऊसाहेब लाकडाचं पहा. भाऊसाहेब म्हणे, महाराज खरंच लाकडं नाही. असं करा म्हणले, ही सागवानाची हे आहे म्हणे, हिला कापा म्हणले. कापा म्हटल्याबरोबर भाऊसाहेबांनी क्षणाचाही विलंब नाही केला. किंवा सागवानाची आहे, ही राम मंदिराला बसवायची, कालच आपण केली, एवढी महागाची आहे, सुंदर याच्यावर वर्क केलेलं आहे. महाराजांनी सांगितलं कापा, कापून टाकून घालून. महाराजांवर शब्दशः निष्ठा राहणं म्हणजे त्यांच्या जागी आपण जरी असतो तर महाराजांना 2 गोष्टी शहाणपणाच्या, आपण खूप शहाणे असं समजून सांगितल्या असत्या. महाराज ही चांगली आहे, इतके रुपये आहेत, मी दुसरीकडून पाहू का, आणू का वगैरे. त्यांच्या मनात सुद्धा ते म्हणाले, महाराज जी आज्ञा देतात ती शब्दशः तुम्ही पाळा म्हणाले, आपली बुद्धी तिथे चालवूच नका. अशा मला सांगायचं काय की नाथ महाराज म्हणतात की माझ्या मरणालाही माझ्या सद्गुरूंनी मारून टाकलं, अशी अवस्था माझ्या जीवनात त्यांनी निर्माण केली. याचा अर्थ काय, तर भाऊसाहेब केतकर अगदी 87-88 वर्षांचं वय झालं, थकले, दृष्टीने कमी दिसू लागलं, चालता येत नसे, पण महाराजांवर एवढं प्रेम. शेवटचा टप्पा मालाडमध्ये राहतात. असं एक, आताही तुम्ही मालाडला गेला तर मोठा हॉल आहे, तिथे महाराजांची मोठी तसबीर आहे गोंदवलेकर महाराजांची, आणि अशा रूम्स आहे, अशी सगळ्यांचे दरवाजे हॉलमध्ये उघडतात. भाऊसाहेबांची खोली होती, थकलेले होते म्हणून अशा खोलीमध्ये भाऊसाहेब थोड्या वेळाने तिथून आपल्या कॉटवरून उठून इथे यायचे, असं महाराजांजवळ यायचे, महाराजांच्या अंगावरून हात, तसबीर इथल्या अंगावरून हात, आणि नुसतं म्हणायचे महाराज महाराज. इतकं गोड म्हणायचे, मला ते म्हणता येत नाही. मी तुम्हाला काय सांगू, आत्ताही आपल्या साखरखेरड्यामध्ये सखाराम काका तांबटकर म्हणून डावी बाजू पूर्ण पॅरलाइज झालेली, पटकन त्यांना चालता येत नाही, उठता येत, बसता येत नाही. दुसऱ्यांकडनं ती आरतीच्या वेळेला घंटी लावून घेतात आणि उजव्या हाताने आरतीची घंटा वाजवतात श्रद्धेने, एका हाताने अशी फरशीवर टाळ वाजवतात. उत्तम संगीत विशारद झालेले, संगीताचं उत्तम ज्ञान आहे. आरत्या व्यवस्थित म्हटल्या गेल्या पाहिजे, सगळ्या सवया व्यवस्थित म्हटल्या गेल्या पाहिजे, ही खबरदारी या वयात ती व्यक्ती श्रद्धेने करते. मला सांगायचं असं की सखाराम काकांनी फक्त सारखं थोड्या वेळाने ते पण असं महाराज महाराज इतकं गोड म्हणतं, मला नाही म्हणतात ते, पण ते इतकं गोड म्हणतात, मी तुम्हाला काय सांगू की त्या महाराज म्हणण्यामध्ये तसबिरीतले किंवा मूर्तीतले महाराज बाहेर येतील की काय, हा भाव सज्जन आपल्याला शिकायचा. असं कधीतरी आपल्याला दिवसातून एकदा तरी म्हणता येईल का, पण ते दिवसातून एकदा त्या आर्त भावनेने म्हणण्यासाठी दिवसातून 8-10 वेळा तरी मनापासून म्हणण्याचा अभ्यास सज्जनो, हेच आपल्याला शिकायचं. तर भाऊसाहेब असे येऊन पाहायचे, महाराजांच्या तसबीर हात फिरायचे. बाबा बेलसरेंनी त्यांना विचारलं, काय करता तुम्ही असं सारखं येऊन? नाही म्हणाले, थोड्या वेळाने स्वारीला येऊन पाहावं वाटतं. असं आपण आपल्या देवघरातल्या देवांकडे, आपल्या घरी असलेल्या महाराजांकडे नुसतं म्हणून कधी पाहतो का? हे मला असं वाटतं बरं, माझ्यासाठी मी हे सगळं स्वांत सुखाय चिंतन आहे बरं. आपल्यापैकी अनेक लोक करतात असं, याची मला जाण आहे. तर भाऊसाहेब अखंड नामामध्ये असायचे, श्रीराम 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 म्हणायचे. आणि एकदा भाऊसाहेबांना बाबांनीच प्रश्न विचारला की भाऊसाहेब, तुम्हाला मृत्यूची भीती वाटते का? मला तुम्हाला सांगायचं, नाथांची अवस्था इथे सांगितली आपल्याला. आणि हे 19व्या शतकातलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की ज्या भाऊसाहेब केतकरांना बाबा बिलसेरेंनी पाहिलं, ज्या बाबा बिलसेरेंना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, म्हणजे अगदी सत्य गोष्ट आहे, आत्ताची गोष्ट आहे. तर भाऊसाहेब एका क्षणात काय म्हणाले
भक्त कसा असतो मला म्हणायचं, सत्शिष्य कसा असतो, त्याचा भाव सद्गुरूंप्रती काय असतो, आणि अखंड नामाने सद्गुरूंच्या अखंड चिंतनाने मनामध्ये जो आत्मविश्वास निर्माण होतो तो कशा प्रकारचा असतो. बाबांनी प्रश्न विचारल्याबरोबर इमिडिएटली स्पॉन्टॅनियसली त्यांनी उत्तर दिलं. म्हणाले, केशवराव, मृत्यू म्हणजे घाबरायचं काही कारण नाही. म्हणाले, इथून उठायचं आणि महाराजांकडे जायचं. वाक्य किती साधं आहे, असं तुम्हा आम्हाला वाटतं का? आपल्यालाच नाही, सकल संतांनी त्यांच्या चिंतनामध्ये एकच गोष्ट आहे की मानवाला सगळ्यात जर भीती काही असेल तर मृत्यूची असते. कारण मृत्यूच्या वेदना अंतकाळ फार कठीण असतो असं सकल संतांनी. एक विंचू चावला, आपल्या कोणाला अनुभव असेल तर मला माहित नाही, मला तो अनुभव नाही, पण एक विंचू चावल्या तर किती वेदना होतात म्हणाले. असे 100 विंचू चावले तर एक इंगळी चावल्याची वेदना असते म्हणाले. आणि अशा 1000 इंगळ्या जर तुम्हाला एकाच वेळेला दंश केल्या तर ज्या वेदना होतील तेवढ्या वेदना म्हणाले अंतकाळी मनुष्याला असतात, असं संत सांगतात. मला काही अनुभव नाही, आपल्या सगळ्यांना कोणालाच अनुभव नाही, पण संत सांगतात हे 100% आणि खरंच आहे ना. मला सांगा, पंचप्राण जर देहाला सोडून जात, पंचप्राण आणि 6 उपप्राण हे सगळे जेव्हा या शरीराला सोडून जातात, अहो काल परवा बोटाला झालेला फोड असतो पहा, काहीतरी तेल उडतं, मोठा फोड होतो, तो राहतो, लक्ष राहत नाही, आणि ते दुःखाने झालेलं त्यातलं पाणी सुद्धा काढत असताना माणसाला किती वेदना होतात, केवढा जीव आपला कासावीस होतो. तेव्हा हे पंचप्राण सोडून जाताना जे इतके वर्ष या प्रत्येक अवयवाला, या देहाला धरून आहेत, ते जेव्हा सोडून जात असतील तेव्हा मानवात्मा, त्या जीवाची काय अवस्था असेल याची संपूर्ण जाणीव संतांना आहे. तेव्हा ते म्हणाले की हे सगळं सगळं नाथ महाराज म्हणाले, माझी मृत्यू म्हणजे थोडक्यात मी सांगतो ना की नाथ महाराज सांगतायत मला मृत्यूची भीतीच राहिली नाही. नवे नवे मृत्यू काय आहे याचं ज्ञानच स्पष्ट झालंय. यार इथून उठायचं आणि तिथे जाऊन बसायचं. आणि शेवटी भगवद्गीता सुद्धा काय सांगते आपल्याला, नैनन चिंदंती शस्त्राने नैनन दलाती पाहू का, की अरे तू कायम आहेस, 84 लक्ष योनीमध्ये तुला फिरायचंय. अनेक वेळा तू देह धारण केला, अनेक वेळा तू सोडला, इतके मृत्यू आपले झाले, पण या जीवाला मृत्यूची सवय झाली का? दुःखाची सवय झाली का? सुखाच्या आशा सुटली का? नाही सुटली. मुळात आपण आनंद रूप आहे. तेव्हा नाथ महाराज म्हणाले की त्यांनी माझ्या मरणाला सुद्धा मारून टाकलं, अशी अवस्था माझ्या सद्गुरूंनी मला दिली. त्याच्या पुढे आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना काल आपण ओवी पाहिली, त्याचा अर्थ मी फक्त आता सांगतो. काय कृपा केली म्हणाले माझ्या सद्गुरूंनी. आणि खरंच आहे, तुम्ही सुद्धा किंवा आपण सगळेच थोडंसं डोळे लावून आठवलं ना की आपल्या जीवनात सुद्धा, आपल्या यत्किंचित जीवनामध्ये तुमच्या माझ्या, आपण तर काही साधनही केलं नाही, काहीच केलं नाही. सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं एक वाक्य आहे पहा, बोधवचन फार सुंदर आहे. महाराज म्हणाले, अरे आपण रामरायाचं काहीच करत नाही, म्हणजे आपण किती नाम घेतो हे आपण आपल्याला विचारावं. प्रल्हाद महाराज म्हणाले, अरे रामरायाचं आपण काहीच करत नाही तर त्यांनी आपल्यासाठी इतकं केलंय. आतापर्यंत आयुष्याकडे जर वळून पाहिलं, आपण रामरायाचं काही करत नाही तरी तो आपल्यासाठी इतकं करतो. त्याला आवडणारं त्याचं नाम जर आपण घेतलं तर तो आपल्यासाठी किती बरे करेल. किती सुंदर वाक्य. आपण काहीच केलेलं नाही. काय असं साधन केलं मला सांगा, आज ज्या सुख लोलुपतेमध्ये आपलं आयुष्य चाललंय, असं काय कर्तृत्व आहे? मी माझं म्हणतो की काय लायकी आहे माझी अशी की मला त्यांनी एवढं भरभरून द्यावं. याच्या उलट कृतज्ञतेपोटी मी माझ्या सद्गुरूंसाठी, त्या भगवंतासाठी ज्यांनी मला मनुष्य देह दिला, नरदेह दिला, माझ्या सद्गुरूंनी मला जवळ केलं, माझी पात्रता नाही माझ्या सद्गुरूंनी मला जवळ. विचार करा, आपण जर डोळे लावून पाहिलं तर आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या शरीराकडे, आपल्या मनाकडे, विशेषतः आपल्या वासनांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला किळस येते आणि लक्षात येतं की आपण आपल्या सद्गुरूंना लायक नाही. आपण लायकीचे नसताना सुद्धा त्यांनी दया दाखवून आपल्याला, मला धर्मपुरीकर मामांचं वाक्य आठवतं की अपात्रावर दाखवलेली दया म्हणजे कृपा. बरोबर आहे म्हणून अपात्रावर दाखवलेली सद्गुरूंनी जी दया असते ना, ती दया त्यांनी आपल्यावर एवढी दाखवलेली आहे, तर त्या कृतज्ञतेपोटी तरी आपण नाम घ्या आणि खरंच आठवावं. तसं नाथ महाराज स्वतःच्या सद्गुरूंचं चिंतन करत असताना म्हणतात की माझ्या सद्गुरूंनी अजून एक कृपा माझ्यावर केली म्हणाले. तर ही जी चर्मदृष्टी आहे म्हणाले, या डोळ्यांनी जी मी जग पाहतोय, ही चर्मदृष्टी माझी संपवून टाकली आणि मला ज्ञानदृष्टी दिली.
काय ज्ञानदृष्टी असेल पहा. चर्मदृष्टीने आपण सगळे पाहतो, पण ज्ञानदृष्टी आणि चर्मदृष्टी ही फार वेगवेगळी. दिसतंय आपल्याला हे काय चाललंय, हे सगळं दिसतं. आता तुम्ही त्यातल्या तज्ज्ञ आहात पाठक मॅडम. तुम्ही सोनोग्राफी पाहता, आमच्या पोटातलं बाळ आम्हालाच दाखवता, आम्हाला नुसतं ते पाणी 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 काळं काळं काहीतरी दिसतं. तुम्ही म्हणता हा त्याला काय नाक आलंय, त्याला डोळे आलेत, आहे की नाही. एक्सरे पाहतात डॉक्टर, आपल्याला नुसते काळे पाळे आणि आपल्या छाती दिसते हाडं 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 हाडं, पण ते म्हणतात नाही इथे फ्रॅक्चर आहे, इथे हेअर फ्रॅक्चर आहे. ती ज्ञानदृष्टी ती डॉक्टरांना आहे. तो ज्या डोळ्यांनी सोनोग्राफी पाहत असतो तेच डोळे आपल्याला आहेत, पण त्याला त्या चर्मदृष्टीच्या बरोबर नवे नवे त्याच्या पुढची ज्ञानदृष्टी त्यांनी त्या डॉक्टरांनी अभ्यासाने मिळवलेली. परवा आम्ही राजेताईंच्या त्या अँजिओग्राफीला गेलो, डॉक्टर आम्हाला कार्लेकर समजून सांगले हे इथे ब्लॉक आहे तिथे, आम्हाला काय नुसतं ते असं 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 फालताना दिसलं डॉक्टर, नुसतं असं 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 ते सगळ्या आर्टरी झाडत होत्या. ते म्हणजे सर इथे एक ब्लॉक आहे, इथे एक ब्लॉक आहे, हा 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे, हा कट करून टाकला, हा इथून बायपास करता येईल वगैरे 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 ते सांगत होते. त्याच्यावर आमचा विश्वास होता, आम्ही ते मानलं, त्याप्रमाणे केलं. राजेताई बऱ्या झाल्या. पण ती ज्ञानदृष्टी जी त्यांना इतक्या वर्षाच्या DM कार्डिओलॉजीच्या अभ्यासानंतर मिळाली, नाथ महाराज म्हणाले की माझ्या सद्गुरूंनी मला ती ज्ञानदृष्टी दिली. म्हणजे काय दिलं तर साधी गोष्ट आहे बघा. संत या विश्वात राहतात, आपणही त्याच विश्वात राहतो. नवे नवे आपण संतांच्या बरोबर राहिलेलो आहे, पण एखादी घटना जेव्हा घडते त्या घटनेकडे संतही पाहतो, मीही पाहतो, तेही चर्मदृष्टीने पाहतात, मीही चर्मदृष्टीने पाहतो. माझी त्याच्या पुढची दृष्टीचा अभ्यास झालेला नाही, संतांचा त्या ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यामुळे घडणाऱ्या विश्वातल्या प्रत्येक घटनेकडे ही भगवंताची लीला कशी आहे हे त्यांना ज्ञानदृष्टीने कळतं, ते मला मात्र कळत. आणि नाथ महाराज म्हणाले की ही ज्ञानदृष्टी माझ्या सद्गुरूंनी मला दिलेली आहे. त्याचा परिणाम काय होतो बघा सज्जनो, की इतक्या घटना नाथांच्या म्हणा, तुकोबरायांचं जीवनचरित्र पहा. एवढा मोठा हा महात्मा भंडारा डोंगरावर जाऊन अखंड नामस्मरणामध्ये राहणारा. आणि मी तुम्हाला म्हटलं की पहिली बायको त्यांची गेली तर ती अन्न अन्न मला भूक लागली, मला अन्न द्या, मला भूक लागली, अन्न अन्न दशाहून ती मेली. गाढवावरून त्यांची धिंड सगळ्या लोकांनी काढली, पण दुःखाचा लवलेश नाही. सगळं सगळं काय म्हणतात, स्थावर जंगम सगळं गेलं. बरे झाले देवा निघाले वाटोळे हे दिवाळे असं म्हणाले. असं म्हणण्याचं कारण काय तर ते म्हणाले हा माझा जीवन भोग आहे आणि माझ्या जीवन चरित्रातल्या घटना ह्याच पद्धतीने घडणार आहे. याच्या पुढची माझ्या जीवनातली घटना याच्यापेक्षा जास्त अपमान आहे. याच्या पुढची माझ्या जीवनातली घटना, माझी बाई मला बोलणार आहे, ती मला रोज रागवणार आहे, नको नको ते बोलणार आहे, हे त्यांना माहीत असतं. ही जी ज्ञानदृष्टी आहे की हे घडण्यामागचं कारण काय हे तुम्हा आम्हाला कळत नाही. आपल्याला ती ज्ञानदृष्टी नसते. संतांना ती ज्ञानदृष्टी त्यांच्या साधनाने, सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होते आणि कार्यकारण भाव त्यांना कळतो. संत निवांत का असतात, संत शांत का असतात तर ज्ञानाने शांत असतात. एखादा सिरियस पेशंट आहे ICU मधला, डॉक्टर पाहतात, त्याचे सगळे रिडिंग पाहतात, O2 किती आहे, हे किती आहे, ते किती आहे, पल्स रेट काय, व्हॉटेवर का, सगळं पाहतात, वय पाहतात, त्याची सगळी परिस्थिती त्यांना माहिती की हा 3 दिवस राहणार. ते आपल्याला सांगत नाही, पण त्यांना माहित असतं की हा पेशंट 3 दिवसाचा सोबती आहे. आणि मग ते म्हणतात आता घरी घेऊन जा, छान सेवा करा वगैरे वगैरे वगैरे. त्याप्रमाणे आपण करणं गरजेचं असतं. आपण अट्टहास करतो, पेशंटला तिथेच ठेवतो वगैरे वगैरे, तो विषय आजचा नाही. पण ती ज्ञानदृष्टी जशी प्रापंचिक जीवनामध्ये किंवा दैनंदिन व्यवहाराच्या जीवनात डॉक्टरांना नसते, सज्जनो त्याच्या पुढे आपले वेदांत आहे, त्याच्या पुढे आपली ब्रह्मज्ञानाची दृष्टी. म्हणजे किती कठीण आहे वेदांत, मी तुम्हाला मागे एखाद्या सांगितलं असेल. आपल्याकडे डॉक्टर संतोष शिरोडकर म्हणून कार्डिओलॉजिस्ट वल्लभ कार्लेकरांबरोबर काम करतात. ते वेल नोन कार्डिओलॉजिस्ट एवढं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते अतिशय उत्तम असे वेदांताचे अधिकारी शिष्य आहेत. त्यांचा एक वर्ग, वेदांताचा वर्ग आपल्या घरी प्रमोद शास्त्रींनी घेतला, बाबांचे विद्यार्थी.
अद्वैत वेदांत भास्कर ज्यांना पदवी मिळाली त्यांनी आमच्या घरी, कारण त्या शिरडकर सर त्यांच्याकडे शिकायला आले. वृत्ती प्रभाकर, खंडन खंडन खाद्य, आपण कधी खंडन खंडन खाद्य नावाचा वेदांतातला एक ग्रंथ आहे. वृत्ती प्रभाकर, विचारसागर, पंचीकरण असे हे आधीचे ग्रंथ आहे. खंडन खंडन खाद्य फार उच्च लेवलचा ग्रंथ. तो समजून घेण्यासाठी म्हणून ते आमच्याकडे आले. त्या दोघांचा 1 तासभर, जवळपास 1.5-2 तास प्रमोद शास्त्रींनी त्यांना शिकवलं. त्यांनी ते ग्रहण केलं. त्याच्यानंतर प्रमोद शास्त्री असं म्हणाले की फार विद्वान आहेत म्हणाले. हे म्हणजे वेदांतामध्ये यांना गती आहे, आणि वेदांतामध्ये यांना गती आहे याचं कारण यांचा मागच्या जन्मीचा खूप अभ्यास आहे, त्याच्याशिवाय वेदांताची आवडच निर्माण होते. हे सगळं झाल्यानंतर मला तुम्हाला सांगायचंय, भारतीय तत्वज्ञान, भारतीय ग्रंथ, भारताचे वेद, वेदांत, उपनिषद, शास्त्र आणि पुराण याचं महात्म्य सांगण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि हे सगळं जवळ घडलेलं आहे, मी प्रत्यक्ष पाहिलेलं म्हणून सांगतो. त्याच्यानंतर डॉक्टर शिरडकर, DM कार्डिओलॉजिस्ट काय म्हणाले प्रमोद शास्त्रींना, या वेदांतापेक्षा आमचं DM कार्डिओलॉजी सोपं आहे, इतका वेदांत कठीण आहे. आणि अशा वेदांताच्या अभ्यास करणाऱ्या लोकांना सुद्धा नावं ठेवणारी अतिविद्वान माणसं या समाजामध्ये आहेत. काय तुम्ही शिकून जर इंजिनियर, डॉक्टर फार बुद्धिमान झाले असते, शिकून काय षष्ट्याच केले असतात, पैसेच मिळवायचे, मग दुसरं काय करायचं. आपल्या भारतीय ज्ञानाचा दिवा अखंड तेवत ठेवण्यासाठी आपल्याला भावी आयुष्यात पैसा मिळणार नाही. सद्गुरूंच्या प्रती निष्ठा कशी असते आपण हे नाथांच्या, सकाळ संतांच्या पाहतो. पण सज्जनो, मी अत्यंत नम्रतेने आणि अत्यंत अभिमानाने तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आदरणीय बाबा जे शास्त्री होते, म्हणजे कस्तुरे त्यांचं आडनाव, पण ते शास्त्र शिकले. 6 शास्त्र आहेत ना, त्यातलं न्यायशास्त्र, व्याकरणशास्त्र वगैरे वगैरे अशी 6 शास्त्र आहेत. त्यातले बाबा एक शास्त्री होते. आणि बाबांच्या उत्तर काळामध्ये, म्हणजे अगदी बाबांचं वय मला वाटतं 94-95 वर्षांचं असेल, त्यावेळेला आपल्या परभणीचे अत्यंत तरुण असलेले प्रमोद शास्त्री त्यांच्याकडे अनुग्रहाला गेले. बाबांकडनं त्यांनी अनुग्रह घेतला आणि बाबांना म्हणाले की तुमच्या चरणांजवळ बसून मला काही वेदांत शिकायचा आहे, काही शास्त्र शिकायचे, वेदांत शिकायचा. सद्गुरू निष्ठा काय असते, सद्गुरूंवर कसं प्रेम करावं, सद्गुरूंची आज्ञा पालन कशी करावी, हा विषय आता सद्गुरूंचा आहे, म्हणून विषयात विषय मी तुम्हाला सांगतो. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले की प्रमोद, माझी एक वासना राहिली आहे. वय वर्ष 92-94, संपूर्ण आयुष्य बाबांचं अनुष्ठानमय तपोनिष्ठ जीवन आहे. सगळं सकाळपासून संध्याकाळपर्यंत अंतर्बाह्य सोहळ्यामध्ये राहणारा माणूस. मला आठवत नाही कधी बाबांनी विडा खाल्ला किंवा पान खाल्लं. बाबांचं जीवन मी पाहिलेलं सांगतो. 91च्या नंतर 2006 पर्यंत की मोठी आईने सकाळी 6:30 पावणे 7, बाबा 3-3:30ला उठायचे. 6:30-7च्या दरम्यान मोठी आईने थोडंसं कोमट पाणी दूध नेऊन ठेवायचं. तेव्हा बाबांनी प्यायचं. पुन्हा मोठी आई जेव्हा पाणी नेऊन देईल तेव्हाच ते पाणी पित असत. त्याही पुढे मी तुम्हाला जाऊन सांगेन, मोठ्या आईला बरोबर कळलेलं असायचं की आता यांना तहान लागली. पती निष्ठा काय असते आणि काय तुम्ही आताच्या पोरांना आपण काय सांगणार. प्रेमाच्या कल्पना, प्रेम ही किती अति उच्च भावना आहे. ती गोपींच्या प्रेमातलं की जिथे शरीराचं आकर्षण नाहीये, जिथे कामवासनाच नाही. गोपी जरी कामवासनेने भगवंताकडे गेल्या तर भगवंतांनी त्यांना निष्काम करून जवळ घेतलेलं आहे. हे सूत्र कधी समजण्यासाठी सुद्धा एक अवस्था पाहिजे. कायम विषयामध्ये लोळणाऱ्या लोकांना भगवान गोपाल कृष्णाचं आणि गोपींचं प्रेम कसं कळेल. सज्जन हो, प्रमोद शास्त्रींना बाबा म्हणाले की प्रमोद, माझी एक इच्छा आहे. वय वर्ष 92-94 वर्षाचं आहे. बाबांनी वयाच्या 98व्या वर्षी 2006ला देह ठेवला. त्याच्या आधी बाबा प्रमोद शास्त्रींनाच म्हणाले, बाकी कोणालाही ते आतापर्यंत म्हणाले नव्हते. म्हणाले, माझी एक वासना राहिली
ती तुम्ही पूर्ण कराल का? प्रमोद शास्त्रींचं वय फार नव्हतं. ते म्हणाले, हो नक्की. काय बाबा? म्हणले, माझी शास्त्र वासना राहिली. याचा अर्थ असा की तुम्ही शास्त्र शिकावं. लगेच त्यांनी पायावर त्यांच्या मस्तक ठेवलं, म्हणाले, मला मान्य आहे, मी नक्की करेन. म्हणजे काय? तर मी शास्त्र शिकेन. तुम्हाला वाटलं बरं काय हे शिकायला सांगितलं, ते शिकायला. शास्त्र शिकून 1 रुपयाही मिळण्याची शक्यता नाही. वेद शिकून तुम्ही वेगवेगळे यज्ञ याग करून अर्थार्जन करू शकता. शास्त्रावर केवळ तुम्हाला प्रवचनच करावे लागतात. आजकाल प्रवचनाला कोणी बोलवत नाही. बोलवलं तर दक्षिणा देण्याचा प्रश्नच नाही. ते म्हणाले, हो. बाबांच्या आशीर्वादाने न्यायशास्त्राचं अध्ययन एकट्याने व्यवस्थित सुंदरपणे केलं आणि ते आज बाबांच्या नावाने आचार्य वेद शास्त्र पाठशाळा नावाची, म्हणजे जिथे वेदही शिकवले जातात, जिथे शास्त्रही शिकवलं जातं, अशी पाठशाळा परभणीमध्ये बाबांच्या नावाने केवळ पाठशाळा चालवत नाही, तर बाबांच्याच नावाने रोज परभणीतल्या सर्वांसाठी विनामूल्य असा 1 तासाचा रोजचा यज्ञेश्वर मंडळ स्थापन करून तिथे सामान्य आपल्यासारख्या सामान्य लोकांना वेदांत धर्मशास्त्र सोप्या भाषेमध्ये रोज 1 तास शिकवत. एवढं सुंदर काय. म्हणून ते म्हणाले ना की माझी चर्मदृष्टी माझ्या सद्गुरूंनी काढून घेतली आणि मला ज्ञानदृष्टी दिली. पुढे म्हणाले, ही एक कृपा, अजून किती कृपा सांगू म्हणे. पुढली कृपा म्हणाले, देहबुद्धी तर त्याने काढूनच घेतली आणि या देहातून ही देहबुद्धी गेली आणि मी या देहातच विदेही आहे असं मला वाटायला लागलं. नवे मी विदेही झालो म्हणाले. आणि पुढे ते विदेह पण मी विसरून गेलो. ही अवस्था आता ही मला सांगताच येणार नाही, कारण मी काही अनुभवली नाही. आपण शब्दाच्या रूपाने जेवढी सोपी करून सांगता येईल तेवढीच सांगू शकतो, पण या अवस्थेचं वर्णन करणं फार कठीण आहे. देहबुद्धी जाणंच कठीण आहे, हो, फारच कठीण आहे. किती इथे बसून मी गप्पा जरी मारल्या तरी मी आहे हे मी अजून विसरलो नाही. इतकं मी पण माझ्यामध्ये आहे, तुमच्याविषयी मी बोलतो. हे जाणं खरंच त्यांच्या कृपेशिवाय शक्य नाही. पण त्याच्यासाठी म्हणतात ना, की रोज एक थेंब जर सारखा पडत राहिला, एखाद्या पाण्याचा थेंब एखाद्या दगडावर सारखा पडत जर राहिला तर तो काही दिवसांनी तो दगड सुद्धा भंगतो. पण ते नित्य एक थेंब पडणं गरजेचं आहे. तसं रोजचा नित्य नेमाने एक विचार आणि एक नाम अखंड जर चालू राहिलं तर ही देहबुद्धी निश्चित कमी होते. पुढे म्हणाले, हे विधेयी पण लोपलं. आणि काल आपण जेव्हा पाहिलं की अगदी सुरुवातीला मी जेव्हा माझ्या सद्गुरूंकडे गेलो तेव्हा अभाव होता सगळ्याच बाबतीत, आणि तो अभाव भावामध्ये निर्माण झाला. इतका सुंदर भाव सद्गुरूंच्या प्रती निर्माण झाला, त्यांचा मी भक्त झालो आणि शेवटी तो भावही लोपला. पुढे म्हणाले, संशय होता, संदेह होता, हे सगळं निवारण झालं. आणि नाथ महाराज म्हणतात की इतक्या आवडीने मी त्यांचा भक्त बनलो आणि ही भक्ती करता 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 म्हणाले, त्या भक्तपणामध्येच देव पण आहे हे मला अनुभवायला यायला लागलं. सज्जनो, या अवस्था खऱ्या अर्थाने जो साधक चाललाय ना या मार्गावर त्याला कळतील बरं. हे जे वर्णन आहे, एखादी व्यक्ती आपल्यापैकी निश्चित असो असे तिने तिला समजून घ्यावं की ही अवस्था मला आली का, आली नसेल तर येईल, आणि आली असेल आता पुढची काय आहे. तर ते म्हणाले, मी भक्त बनलो, पण भक्ती करता करता असं लक्षात आलं की या भक्तीमध्ये, या भक्तपणामध्येच देवपण रुजलेलं आहे आणि ते मला प्राप्त होतंय, मला झालंय. आणि मग नाथ महाराज म्हणाले की याच्यामुळे काय झालं. सज्जनो, थोडंसं अवघड आहे पण सांगतो. त्रिपुटी असतात, त्रिपुटी शास्त्रांमध्ये काही सांगितल्या, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, पण काही लोकांसाठी, की देव, भक्त आणि त्याचं भक्ती. म्हणजे देव आहे, त्याची भक्ती आणि भक्ती करणारा भक्त, असे 3. म्हणजे देव, भक्त आणि भक्ती. अजून त्रिपुटी आहे, दृष्टा आणि दर्शन. 3रं नम्य, नमिता आणि नमन.
म्हणजे ज्याला आपण नमन करतो तो नम्य, जो नमन करतो तो, आणि नमनाची प्रक्रिया, अशा त्रिपुटी आहेत. ह्या त्रिपुटी माझ्या संपूनच गेल्या की मला कळेच ना, अरे मी भक्ती करता करता त्याच्याशी एवढा एकरूप झालो की मी कोणाची भक्ती करतो हेही मी विसरून गेलो, तो वेगळा आहे आणि मी पण वेगळा आहे हे पण मी विसरून गेलो. आणि मग त्याग अत्याग, भोग अभोग आणि योग अयोग हे सगळं 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 संपून गेलं. आणि पुढे नाथ महाराज म्हणतात की मी कोणीतरी मोठा आहे असा भाव निर्माण व्हायच्या आधीच माझा तो संपूनच गेला. मी कोणीतरी वेगळा आहे. आणि नाथ महाराज म्हणाले मी देवमय होऊन गेलो, देवमय होऊन गेलो. आणि दृष्टी अशी झाली की मी जिथे पाहतो तिथे मला माझा सद्गुरू, माझा देवच दिसू लागला. रामरूप सृष्टी होणं काय असते तीही आहे. आता ह्या अवस्था ज्या आहेत ना, ह्या संतांच्या जीवनामध्ये येतात. प्रश्न येतो की आपल्याला साधेल का? आता हे काय आहे, मला सगळीकडे देवच दिसू लागला, ही काय अवस्था असेल पहा. अगदी सुरुवातीचा काळ होता सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या याच्यातला, 1950 सालची, 50 ते 60च्या दशकात. आमच्या साखरखेर्डा जिल्ह्यात, साखरखेर्डा हा बुलढाणा जिल्ह्यात, बुलढाण्याला एक दामले वकील नावाचे कथा तुम्ही ऐकली असेल. सूत्र हे लक्षात घेऊन तुम्हाला सांगतोय. दामले वकिलांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्हाला रामदर्शन झालं का? आता ते उत्तम प्रख्यात वकील होते. महाराज अतिशय नम्रपणे, महाराज असं फार वर नजर करून कधीच पाहत नसत, कारण ते अखंड त्यांची नजर ही अशी असायची. आणि अशी असण्याचं कारण ते अखंड आपल्या समोर आपल्या सद्गुरूंचे चरणकमल पाहत असत. आणि ते चरणकमल इथेच असणार, त्याच्यामुळे त्यांची कायम दृष्टी अशी असायची. फार कमी वेळेला महाराज असं पाहायचे किंवा कोण आलं पाहिजे. नाही तर आपल्या प्रवचनात किती कोण कोण आले, त्यांचे कपडे काय कसे, आपण सामान्य माणसाचं लक्षात सांगायला काही हरकत नाही, आपण सगळे एका कुटुंबात. इवन गारुडी माऊलींना आठवतच, श्रीराम महाराज आले होते. कायम नजर महाराजांची, किंवा आपण महाराजांना पुष्पार्चन केलं, केवढा मोठा सोहळा महाराजांच्या कृपेने आपला झाला, आपण तो केला. महाराजांची पूर्ण दृष्टी सगळं होईपर्यंत कायम अशी होती. नवे नवे तेवढ्या प्रोग्राम होईपर्यंतच नाही, श्री महाराजांच्या बरोबर 5 दिवस श्रीराम महाराज नांदेडमध्ये होते 2003 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये. सद्गुरूंच्या कृपेने त्या सत्पुरुषाचा सहवास मिळाला, त्या संतांचा सहवास मिळाला. इतक्यांच्या घरी मी त्यांच्या बरोबर गेलो ना, महाराज असे बसून राहायचे. आणि मला नेहमी वाटायचं की आपण दुसऱ्याच्या घरी गेल्यावर कसं बसतो, दुसऱ्याचं काही आपण बोललो नाही. असतं की नाही मला सांग, हे कुठून आणलं ते कुठून आणलं, तुम्हाला काय करायचं. ही मानवी म्हणजे संतांची दृष्टी आणि त्या दृष्टी मागचं चिंतन बघा. तर महाराज असे शांत बसले. त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही रामदर्शन घेतलं का? तुम्हाला नाही महाराज, मी असं ऐकलं म्हणाले की तुम्हाला रामदर्शन झालंय. महाराजांनी, प्रख्यात वकील होते महाराज, तर इयत्ता 3री पास झालेले होते लौकिक अर्थाने, पुढचं अध्ययनीकडे झालेलं होतं. महाराज म्हणाले त्याचं असं आहे, माझ्या सद्गुरूंनी मला नयनाच्या ठिकाणी जे जे म्हणून प्राणी मात्र पाहायला मिळतील ते रामरूप पाहण्याचा अभ्यास करण्यासाठी सांगितले. बघा वाक्य, नयनाच्या ठिकाणी जे जे म्हणून प्राणी मात्र दिसतील त्यांना रामरूप पाहण्याचा अभ्यास करण्यासाठी सांगितले. त्यांच्या कृपेने मी तो अभ्यास केला आणि आज मला त्याची अनुभूती येते आहे. माझे सद्गुरू जेव्हा सगुणात होते तेव्हा त्यांचे दर्शन झाल्यावर मला रामदर्शन व्हायचे. आता मानस पूजेमध्ये मला नित्य त्यांचं दर्शन होतं आणि ते रामदर्शनच असतं. मी त्यांच्याशी काही बोलत नाही, पण त्यांना काही मला सांगायचे असल्यास ते मला सांगतात. यातून आपल्याला काय घ्यायचे असेल ते आपण घ्यावे. नयनाच्या ठिकाणी जे जे म्हणून प्राणी मात्र दिसतील त्यांना रामरूप पाहण्याचा अभ्यास करावा. ऐकून ठेवावा. आपल्याला आज जमेल असं नाही, सारखं सारखं सांगत राहिलं म्हणजे आपल्या मनाला आपण
तर महाराजांच्या कृपेने साधेल कधीतरी. कारण असं आहे, मी असो, आपण सगळेच आपल्या या अंतःकरणावर, या मनावर गेल्या अनेक जन्मांचे इतके मलिन संस्कार झालेले असतात, तर ते आत्ता डिटर्जंट वापरून वापरून, म्हणजे आत्ता सद्गुरू मिळाला, आता रोज आपण नाम घेतोय, तर ते स्वच्छ करायचा आपण प्रयत्न करतो ब्रश लावून, तर ते होईल ना. एकदम कसं होईल? कारण एकदम जर कपडा स्वच्छ झाला तरी फाटण्याची शक्यता आहे. तर तो फाटू द्यायचा नाही सद्गुरूंना, आपल्याला नाही. आपल्याला तर असं वाटतं आजच व्हावं, पण होत ना, शक्य नाही, ते करणार नाही. तर महाराजांच्या कृपेने ते जे म्हणाले की मला सगळीकडे देवरूप दिसू लागलं, जनार्दन रूप मी सगळीकडे पाहू लागलो. आणि एक फार सुंदर ओवी त्याच्यामध्ये, त्याचा अर्थ असा आहे की माझ्या या सद्गुरूच्या भक्तीमध्ये, माझ्या सद्गुरुनाथाची भक्ती करत असताना मी भक्त म्हणून तर उरलो नाहीच, म्हणजे माझा देव आणि मी, त्या देवाचा देवपणा आणि माझा भक्तपणा तर इतका लोपला गेला की देव देवपणाने माझ्या शरीरात दाटला आणि भक्त भक्तपणाने आटून गेला, आटला. देव देवपणाने दाटला आणि भक्त भक्तपणाने संपला, आटला गेला. ही अवस्था नाथांना प्राप्त झाली. आणि पुढे म्हणाले, हे झाल्यामुळे केवळ आणि केवळ सगळीकडे परमात्म स्वरूप शिल्लक राहिलं आणि शिव बनून शिवाची पूजा करावी, अशी अवस्था मला प्राप्त झाली. शिवम भूतो शिवम भूत्वा, असं जे म्हटलेलं आहे की शिव बनूनच शिवाची प्रार्थना, शिवाची पूजा, हे खरं आहे का? नाथ म्हणाले ते 100% खरं आहे. आपल्या पाथरीच्या जवळ गुंज नावाचं गाव, या गुंजेला शिव बनून शिवाची पूजा कशी होती, गोंदवलेकर महाराजांच्या याच्यातला प्रसंग आहे, पण तो मी बाजूला ठेवतो. हा सांगतो समज आहे. चिंतामणी महाराजांचा काळ हा साधारण सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा समकालीन. सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी 1979 ला देह ठेवला आणि मला वाटतं 5-7 वर्षानंतर पुढे 80 ते 90च्या दशकामध्ये चिंतामणी महाराजांनी देह ठेवला. परमपूज्य चिंतामणी महाराज हे योगानंद सरस्वतींचे शिष्य, म्हणजे वासुदेवानंद सरस्वती, योगानंद सरस्वती, त्यांचे चिंतामणी महाराजांचे मग आता गादी आहे. चंदू महाराज, राजेश महाराज. गुंजेला मोठं दत्तात्रयाचं मंदिर आहे. दत्त संप्रदायातला फार मोठा सत्पुरुष, फार मोठा संत. किती मोठा संत चिंतामणी महाराज? आपण सगळे डोंगरे महाराजांचं भागवत एकदा वाचलेलं आहे. डोंगरे महाराज हे भारतातले सर्वोत्कृष्ट असे फार मोठे भागवतकार होऊन गेले. नवे या 19व्या शतकातले त्यांना शुकमुनी म्हणत असत. डोंगरे महाराजांनी भागवताचा कधीही 1 रुपया दक्षिणा संभावना घेतली नाही. डोंगरे महाराज यांच्या कथेला लाखो लोक असायचे. डोंगरे महाराजांचा आहार नित्याचा भाकरी आणि मुगाची डाळ. डोंगरे महाराजांच्या पत्नीने जेव्हा देह ठेवला, हे कथा करून ती घरी, त्यांना फोन आला, घरी गेले. बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकून अंतिम संस्कार केले. इतका हा विरागी असलेला सत्पुरुष, आदरणीय बाबा आणि डोंगरे महाराजांचे अतिशय हृदय संबंध होते. बाबांच्या आठवणींमध्ये आपण ते घेऊया. असे डोंगरे महाराज जालन्याला भागवताच्या निमित्ताने आले होते. मला सांगायचंय की नाथ महाराज जे सांगतात की हे परमात्मा स्वरूप मी होऊन गेलो, जिकडे तिकडे परमात्मा भरून होता, तरीही माझ्यातलं भक्तपण, माझ्यातलं सत्शिष्यपण किंवा शिष्यपणा जागृत होता, पण मी शिवाचीच पूजा, म्हणजे माझ्या देवाची. लक्षात घ्या, भगवान विष्णू, शिव सगळं एक सद्गुरु तत्वच आहे, देव समजा. तर त्या शिव असूनही मी शिवाचीच पूजा करत होतो. हे मला सांगत असताना एवढा मोठा हा भागवतकार सत्पुरुष, आणि त्यांना भागवताच्या दरम्यान भगवान गोपालकृष्णांची बाळ रूपात दर्शन घेण्याची खूप इच्छा झाली. आणि त्यांना कुणीतरी सांगितलं की एक महापुरुष गुंजेला राहतो, ज्यांचं नाव संत चिंतामणी महाराज आहे, त्यांच्याकडे तुम्ही जा. भागवताची कथा संपली आणि डोंगरे महाराज गुंजेला आले. चिंतामणी महाराज देहात होते तेव्हा घडलेली घटना आहे.
आले, दोघांचा संवाद झाला. असं दत्तात्रयाचं मंदिर आहे मोठं गुंजेला. आणि भगवान दत्तात्रयाकडे आपण मुखकमल केल्यावर डाव्या बाजूला अशा ओऱ्या आहेत, लादण्या म्हणतात त्याला, मोठमोठ्या आहेत. तिथे चिंतामणी महाराजांचं ध्यानस्थळ होतं. दोघांचा वार्तालाप झाला आणि ते डोंगरे महाराजांना घेऊन स्वतःच्या ध्यान कक्षामध्ये, ध्यान मंदिरामध्ये घेऊन गेले. दार लावून घेतलं. लोकांना सांगितलं 3-3.5 तास दार उघडू नका, कोणाला आत पाठवू नका, त्याला बाहेरच ठेवून. आणि चिंतामणी महाराजांनी, डोंगरे महाराज 3 तास त्या ओरीमध्ये, त्या लादणीमध्ये बसलेले होते. 3-3.5 तासांनी जेव्हा डोंगरे महाराज आणि चिंतामणी महाराज बाहेर आले होते, तेव्हा डोंगरे महाराजांचे डोळे अश्रूंनी पूर्ण भरलेले होते, लाल झाले होते. आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी नमस्कार केला चिंतामणी महाराजांच्या पायावर डोकं ठेवून, भगवान आपने मुझे आज भगवान श्री कृष्ण जी का बाल रूप में दर्शन दिया. 3 तास त्यांना दर्शन दिलं चिंतामणी महाराजांनी बाळकृष्णाचं. एवढा अधिकारी असलेले चिंतामणी महाराज हे गुंजेला होते. त्यांनी आपल्या सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा 85वा वाढदिवस गुंजेला केला होता. त्या चिंतामणी महाराज, जेव्हा महाराज सद्गुरू प्रल्हाद महाराज तिथून निघाले गुंजेवरून, तेव्हा त्यांनी, चिंतामणी महाराजांनी प्रल्हाद महाराजांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या शिष्यांना खूप आश्चर्य वाटलं, कारण चिंतामणी महाराज कधीच कोणाला नमस्कार करत नसत, कारण ते त्या परमात्म स्वरूपाला पोहोचलेले होते. नारायण कवठेकर नावाचे चिंतामणी महाराजांचे एक शिष्य होते. सद्गुरू प्रल्हाद महाराजांना त्यांनी निरोप दिला. महाराजांची गाडी निघून गेल्यावर त्यांनी एकांतात चिंतामणी महाराजांना विचारलं की तुम्ही सद्गुरू प्रल्हाद महाराजांना पोचवायला आज त्यांच्या गाडीपर्यंत आलात, की जे तुम्ही कधीच कुणाला पोचवण्यासाठी खालपर्यंत येत नाही मंदिराच्या. आणि दुसरा म्हणाले, महाराज तुम्ही आज त्यांना नमस्कार केला, मी तुम्हाला कोणत्याही संत महात्म्याला नमस्कार करताना पाहिलं नाही, तुम्ही प्रल्हाद महाराजांना नमस्कार कसा केला? क्षणाचाही विलंब न लावता चिंतामणी महाराज म्हणाले, अरे ते प्रत्यक्ष राम आहे, रामाला नमस्कार नाही करायचा, कोणाला करायचा? या परंपरेत सज्जन हो आपण सगळे आहोत. सकल संतांची परंपरा दिव्यच आहे, प्रश्नच नाही. सगळे वंदनीयच आहे, वंदनीयच असायला हवेत. असे चिंतामणी महाराज त्या गुंजेला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महादेवाचं मंदिर हे जनरली जमिनीच्या खाली असतं. केव्हा गुंजेला महादेवाचं, सिद्धेश्वर महादेव आहे तिथे पहिल्या मजल्यावर महादेवाचं मंदिर आहे आणि खाली काहीच नाही, म्हणजे खाली पूर्ण झाकून टाकलेलं, म्हणजे खाली जमीनच आहे, खाली असं रिकामी काही हे नाही. आपण अवश्य जाऊन पहा, गुंजेला जा. फार सुंदर दत्तात्रयाची मूर्ती आहे, फार सुंदर महादेवाचं मंदिर पहिल्या मजल्यावर आहे. आणि चिंतामणी महाराज देहात असताना इतकं सुंदर आहे पहा. अशी गंगा वाहते आणि गंगेच्या, म्हणजे पायऱ्या सगळ्या गंगेमध्ये येतात, मंदिराच्या सगळ्या पायऱ्या गंगेमध्ये उतरल्या. म्हणजे तुम्ही गंगेचं स्नान करायचं आणि ओल्यानी जाऊन सुद्धा दर्शन घेतलं जातं. चिंतामणी महाराजांचा रोजचा एक संकल्प होता, मला सांगायचं काय, शिव बनून शिवाची पूजा करणारा महात्मा कसा असतो, आणि तो आपल्या मराठवाड्यात आत्ता होऊन गेला. असे अनेक आहेत. एक उदाहरण मी फक्त तुम्हाला देतो. चिंतामणी महाराजांचा रोजचा नियम होता, 11, 11:15 दरम्यान, 10:30-11ला ते गंगेमध्ये जायचे, स्नान करायचे. स्नान करून पायऱ्या चढून, सरळ वर येऊन पायऱ्या चढून महादेवाच्या मंदिरात जायचे. तत्पूर्वी त्यांचे शिष्य सगळी अभिषेकाची तयारी करून घ्यायचे आणि त्यांना रोजची आज्ञा होती की महाराज आतमध्ये गेल्यावर दार लावून सरळ खाली यायचं. एक दिवस त्यांचा शिष्य, त्याला असं वाटलं की महाराज पूजा करतात, आपण पाहूच म्हणाले काय. आणि जुने दारं होते तर त्या दारांना मध्ये फटा असायच्या, लाकडी दारं जाड. म्हणून चिंतामणी महाराज गेले, स्नान केलं, ओल्यानी आत जाऊन बसले तिथे आणि त्यांनी दार लावून घेतलं. ते त्यांच्या पूजेमध्ये मग्न झाले. याला असं वाटलं आपण हे याच्यातून पाहावं फटीतून, म्हणून यांनी पाहिलं फटीतून. तर सज्जन हो, त्या व्यक्तीने सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. त्यांनी ही गोष्ट मला नाही सांगितली, त्यांनी एका महापुरुषाला सांगितली, एका संत पुरुषाला. त्या संत पुरुषाची माझी एकदा गाठ झाली 1998ला. त्या संतांनी मला ही सांगितलेली गोष्ट आहे. ते म्हणाले, चिंतामणी महाराज आत गेले, यांनी दार लावलं आणि एक दिव्य असा
ज्योतीचा गोळा त्या फटीतून आत गेल्याचं मला दिसलं आणि त्या भक्ताला असं वाटलं की आता काहीतरी आत आहे, म्हणून त्यांनी त्या फटीतनं आत एका डोळ्यांनी पाहिलं तर प्रत्यक्ष भगवान शंकर आणि पार्वती माता चिंतामणी महाराजांच्या समोर त्या पिंडीवर विराजमान झालेले दिसले. ते तेच याला सहन झालं नाही. हा वरून जे उडाला खालच्या मजल्यावर पडला. तो म्हणाला मला असं फेकल्या गेलं, कारण ते दिव्य दर्शन मला सहन होऊ शकलं नाही. पण मी जे पाहिलं ते हे की आतमध्ये भगवान शंकर आणि गौरी माता जात आहेत, तिथे विराजमान होत आहेत आणि नंतर ते जे हे झालं ते मला सहन झालं नाही. मी तिथून जे उडालो ते मी खाली पडलो. सज्जन हो, चिंतामणी महाराज कोण सत्पुरुष होता हे कसं कळणार? बरं, साधा पांढरा शर्ट, धोतर, पिवळा किंवा गुलाबी रंगाचा पटका, दिसायला काही फोटो तर त्यांचे असे आहेत की अगदी प्रल्हाद महाराज आणि चिंतामणी महाराजांचा चेहरा अगदी सारखा आहे, आपण ज्यांनी कोणी पाहिला असेल ते. शिव बनून शिवाची पूजा करणारे संत महात्मे या भूतलावर असतात. फक्त आपल्याला ते भेटणं हे पुण्याईचं काम आहे. ती पुण्याई जर कमवायची असेल तर त्याच्यासाठी अखंड नामामध्ये राहणं फार गरजेचं. कालच्याच प्रवचनामध्ये महाराज म्हणाले की तुम्ही फक्त नाम घ्या, तुम्हाला संत धुंडत जायची गरज नाही. संत, अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडत येतील आणि तुम्हाला तुमचं जीवन कृतार्थ करतील. एवढी शक्ती त्या भगवंताच्या नामामध्ये. शिव बनून असा भाव, ज्याला म्हणता येईल की असा अभेद भाव निर्माण माझ्या सद्गुरूंच्या कृपेने नाथ महाराज झाला. नाथ महाराज म्हणाले माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मला अभेद भाव निर्माण झाला. पुढे नाथ महाराज सांगतात की महर्षी नारद, शुक सनकादिक मुनी हे सगळे या ब्रह्मावस्थेला पोचले होते आणि हा ब्रह्मानंद ते अखंड चाखत होते. त्याच अवस्थेला मला माझ्या सद्गुरूंनी नेऊन पोचवलं. माझी ही पात्रता नव्हती, माझ्या सद्गुरूंच्या कृपेने. पण सज्जनो, हेही आपण इथे लक्षात घेणं आहे की इतका अभ्यास नाथांनी सगळ्या जीवनभर केला. अभ्यास म्हणजे सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आचरणशील जीवन जगून. म्हणून महाराजांचं एक वाक्य फार सुंदर आहे. आता आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आम्ही 21व्या शतकात आहे, आमच्या मुलांना इकडे शिकायला जावं लागलं, मग त्याला असं करावं लागणार, मग त्याला तसं, मग काय पाळणं शक्य आहे, तुम्ही असं कसं शक्य म्हणता? आणि सकल संत वेद शास्त्राला धरून कायम सांगत असतात. कायम. काल कितीही पुढे गेला, संतही त्या काळात येतात, पण ते वेद आणि शास्त्राला सोडून कधीही बोलत नाही. आणि अगदी शेवटचं मी तुम्हाला सांगतो, आपल्या महाराजांनी आपल्याला काय सांगितलंय की इतका कठीण काळ केला, मग अशा काळामध्ये आम्ही पवित्र जीवन कसं जगायचं, हा मोठा प्रश्न आहे आपल्याला. तर महाराज काय म्हणाले, फार सुंदर वाक्य पहा. हे वाक्य आहे ना 3 टप्प्यांमध्ये आहे. हे वाक्य पाठच करून ठेवावं असं मला वाटतं. मी तर केलंय, आपल्याला पहा जमलं. महाराज म्हणाले शक्य तितके शास्त्र सांभाळावे. शक्य तितके शास्त्र सांभाळावे. अगदीच तुम्हाला आता शक्यच नाही 4 दिवस पाळणं, त्यातल्या त्यात काय पाळता येईल पहा. मुंबई सारख्या ठिकाणी काय पाळणार, 1 BHK काय असतील त्या रूम. पण शक्य हे शब्द जिथे जिथे शक्य आहे. बाहेरचं नका खाऊ, घरून डबा घेऊन जा. पण आता 8 दिवसाला कसा डबा घेऊन जाणार? मग जिथे कुठे प्युअर व्हेजिटेरियन मिळेल प्रयत्न करा. अगदीच नाही मिळालं तर आपल्या हातामध्ये पाणी आहे, आपल्याकडे गायत्रीचा मंत्र आहे, नाही गायत्रीचा आला, श्रीराम जयराम म्हणा, त्या अन्नावर ठेवा. महाराजांना मनाने दाखवा, महाराज हे अन्न आज खायला मिळतंय प्युअर व्हेजिटेरियन म्हणून तर मागवलं. आता त्यांनी काय टाकायचं तिथे जाऊन पाहू नका, त्याची गरज नाही. पण शक्य तितके शास्त्र सांभाळावे. प्राणापलीकडे नीती सांभाळावी. आणि प्राण गेला तरी उरेल, काय शब्द आहेत महाराजांचे, आणि अनुभवाचे आहेत. आणि केवळ स्वतःच्या अनुभवाचे असले तरी ते आपल्याला सुद्धा ते मिळू शकतं याची पूर्ण महाराजांना खात्री म्हणून. प्राणापलीकडे, प्राण गेला तरी उरेल इतके नाम घ्यावे. उरू शकतं का प्राण गेल्यावर नाम? हो, उरू शकतं. उद्याच्या याच्यात पाहूया. पण सज्जनो, हे सगळं साधत असताना किंवा हे सगळं करत असताना आपल्याला आपलं रोजचं जीवन जे रहाट गाडगं आहे ते आपल्याला चालवायचंय, जगायचंय. म्हणून आपलं जीवन अत्यंत आनंदी कायम ठेवण्यासाठी नाथ महाराजांनी एक सुंदर अभंग लिहिला. तो आपल्याला आपल्या आयुष्यभर आता वापरायचा आहे.
ते आपण प्रार्थना म्हणून करूया. आणि त्याचं इथे फक्त प्रार्थना नाही, तर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा पूर्ण अभंग लक्षात ठेवा. 5-6 ओळींचा अभंग आहे, पण अप्रतिम आहे. जीवनामध्ये कधी दुःख आलं तर यातली कोणती ओळ एक घ्या, तिचं चिंतन करा. महाराजांच्या कृपेने आपण त्या दुःखापासून तत्काळ मुक्त व्हाल, असं नाथ महाराजांचा अनुभव आहे. ती प्रार्थना करूया. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून प्रार्थनेकडे वळूया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे. आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो सांभाळ सकल जीवांचा, सांभाळ तुझ मुकलील ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे, जैसी स्थिती तैशा परी राहे, कब तुक पाहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.